रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या 4 डिसेंबर दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपण बरेच उपाय करत असतो. त्यापैकीच एक अतिशय सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, फक्त उपाय करायचा नाही तर बऱ्याच ताई दादांचे गुरुचरित्राचे पारायण देखील सुरू असेल. ज्यांचे सुरू नाही आहेत त्यांनी काहीतरी का होईना सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच, नसेल तर दत्त महाराजांचा फोटो तर असतोच. दोनपैकी एक आपल्या घरामध्ये काहीतरी असतं. सकाळी आपल्याला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं गाईचं दूध आणि हळद टाकायची आहे थोडीशी आणि अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार देखील आहे. त्यामुळे उद्या आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तर आपल्याला उद्या अन्नपूर्णा जयंती आहे, अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे. तर अशा विविध प्रकारच्या पूजा, पौर्णिमेचा सत्यनारायण देखील आपल्याला उद्या करायचा आहे. तर बघा, सकाळी अंघोळ स्वच्छ झाल्यानंतर, देवांची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करा. ओम द्राम दत्तात्रयाण नमः या मंत्राचा जप करा. बघा, अशी छान सकाळी पूजा करून घ्यायची, दत्त महाराजांची आरती म्हणायची. आपल्या घरी पिवळे फुलं महाराजांच्या फोटोला, मूर्तीला अर्पण करायचे. पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही अर्पण करू शकता. पिवळ्या रंगाची मिठाई नसेल तर तुम्ही केळे देखील हे प्रसाद म्हणून तिथे ठेवू शकता. आता अन्नपूर्णा जयंती आहे, तर अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता बघा, आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय कशासाठी आहे? जो व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या जीवनातलं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यात नक्कीच मदत होईल. गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल. तर बघा, आपल्याला एक चपाती बनवायची आहे. आता चपाती कशी बनवायची? बघा, एक चपाती बनेल असं तुम्हाला कणिक घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे. आता त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला 2 चमचे मध म्हणजेच हनी ज्याला आपण म्हणतो, कोणी त्याला सहद म्हणतं, ते देखील टाकायचं आहे आणि याचा असा पाण्याने भिजवून चांगलं कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्याची तुम्हाला एक चपाती करायची आहे. आता ती चपाती बनवल्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ती जी हळद आहे ती तुम्हाला पाण्याने भिजवून घ्यायची आहे. आता ही भिजवलेली हळद, त्यानंतर जी चपाती तुम्ही बनवली ती चपाती तुम्हाला एक प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोरच तुम्हाला ते ठेवायचं आहे. 5-10 मिनटं तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही चपाती, आता बघा, तुम्ही जो गंध बनवला होता, म्हणजे जे हळदीने आपण हळद जी आपण पाण्याने भिजवून घेतली होती, त्याचा गंध तयार केला होता, त्याचा एक तिलक तुम्हाला दत्त महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा मग स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला करायचा आहे. त्यानंतर आपल्या कपाळाला देखील लावायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही चपाती, तो गंध घेऊन जायचं, त्याचबरोबर थोडीशी हळद देखील, कोरडी हळद देखील घेऊन जायची. आता तुमच्या घरी जर कुत्रा असेल तर तुम्ही त्यालाच तो गंध लावा आणि ती चपाती खायला घाला. पण तुमच्या घरी नसेल, अर्थात शेजाऱ्यांच्याकडे असेल तर तुम्ही जाऊन करू शकता. पण आता शेजारी नाही आहे, आपल्या घरी नाही आहे, तर रस्त्यावरती बरीच भटकती कुत्री असतात, मात्र सांभाळून. तर बघा, त्यांना आधी तुम्हाला कुत्र्याला तो गंध लावायचा आहे हळदीचा. शक्य नसेल तर दुरूनच तुम्ही हळद फेकली भंडाऱ्यासारखी तरीही चालेल. आता त्यानंतर तुम्हाला ती चपाती त्या कुत्र्याला खायला घालायची आहे. चपाती अशीच रस्त्यावर फेकायची नाही. एखादे पेपर घ्या, एखादी पत्रवाळी घ्या, त्यावरती टाका, ठेवा आणि मग ती कुत्र्याला खायला द्या. किंवा मग तुम्ही अशी हाताने जाऊन खाऊ घालू नका, असं मी तुम्हाला सांगेन. कारण भटकती कुत्री असतात, आपण सेवा म्हणून करत आहोत, पण तरीही आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे. बघा, आपण असं म्हणतात की दत्त महाराज खूप प्रसन्न होतात जर आपण कुत्र्याला काही खायला घातलं तर. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुत्र्याला तिलक करणार किंवा ती हळद कुत्र्याच्या अंगावरती टाकणार, तेव्हा त्यानंतर तुम्ही चपाती खायला जाणार, तेव्हा तुमच्या मनामध्ये दत्त महाराजांचं स्मरण हे सतत सुरू असलं पाहिजे. आता तुमच्याकडनं ही चपाती बनवून खायला घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही दुधाची खीर बनवू शकता. जसं की तुम्ही रव्याची खीर असेल, तांदळाची खीर असेल, वाटीभर खीर तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे. ही चपाती म्हणा किंवा वाटीभर खीर म्हणा, या दोनपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही कुत्र्याला आवर्जून खायला घाला. या दिवशी या दोन्ही वस्तूंचं खूप जास्त महत्त्व आहे आणि असं म्हणतात की जो कोणी कुत्र्याला ह्या वस्तू खाऊ घालतं त्यांच्यावर दत्त महाराजांची कृपा होते. दत्त महाराजांचं नामस्मरण देखील आपल्याला सतत करायचं आहे. त्याचबरोबर दत्त जयंतीला अतिशय सुंदर असा एका नारळाचा इच्छाप्राप्तीचा
जो उपाय आहे तो देखील मी तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. त्याचबरोबर उद्याचा संपूर्ण दिवस हा आपल्याला सेवेमध्येच जाणार आहे. पौर्णिमा आहे, गुरुवार आहे, दत्तजयंती आहे, अन्नपूर्णा जयंती आहे. या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायचा आहे हा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण बघा, मी तरी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगते. आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार आहे दुसरा, त्या माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा जयंतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांचा फोटो, आपल्याकडे जे ग्रंथ चरित्र असेल ते आपल्याला ठेवून वाचून पूजायचं आहे. कलश स्थापना करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा व्यवस्थित मी याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्याला उद्याचा संपूर्ण दिवस हा सेवेमध्ये घालवायचा आहे. अतिशय सुंदर असा योग, रवी योग हा जुळून आलेला आहे. त्यामुळे तुमच्या इच्छा, उपाय, सेवा हे सगळ्या सफल होतील आणि तुमची कामे मार्गी लागतील.